जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते, मानिती सदा ते अगाधपण जाईल, मग हीणाऊ अंगा येईल, जरी मागुता निघसिल न झुंजतची, आणि हे पळता पळो नेदिती, धरूनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती, ऐकता तुझ, मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जितले तरी भोगावे पृथ्वीतल. एक लक्षात ठेव की पर्वत वज्राला घाबरतात, सर्प गरुडाला घाबरतात, त्याप्रमाणे हे सारे कौरव तुला घाबरतात. हा तुझा अतुलनीय पराक्रम त्रैलोक्यात ठाऊक आहे, परंतु तो युद्ध न करता माघारी वळशील तर मात्र तुझा हा विलक्षण महिमा एका क्षणात हरपेल. तुला कमीपणा प्राप्त होईल. रणभूमीवरून तू पळत सुटलास तर हे कौरव तुला पकडतील, त्यावेळी तुझी फजिती होईल आणि तुला नाही नाही ते बोलतील, तुझी कीर्ती नष्ट करतील. त्यावेळी तुझ्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील. त्यापेक्षा हे पार्था, तू पराक्रमाने तेजाळत राहा आणि त्या दुष्ट कौरवांशी झुंज घे. हे युद्ध तू जिंकलेस तर पृथ्वीचा सम्राट होशील. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील, म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी, देखे स्वधर्म हा आचरता, दोषनाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता, एथ पातकाची, सांगे प्लवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आडळिजे, परी विपायेचा लोनेणीचे, तरी तेही घडे, अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोष पाविजे, हे तुकपणे. म्हणून तुझ पार्था, हे तू सांडोनी सर्वथा, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. कौरवांशी लढता लढता तू जर मारला गेलास तर अपरिमित स्वर्गसुख तुला निश्चित मिळेल. म्हणून तुला सांगतो, मानसिक पातळीवर कसलाही विचार न करता तू हातात धनुष्य घे आणि युद्धाला प्राणपणाने सुरुवात कर. स्वधर्माचरण केलेस तर तुझी पूर्वजन्मीची सर्व पातके नष्ट होतील. परंतु ऐन युद्ध प्रसंगी तुझ्या मनात युद्ध न करण्याचे पातक घडलेच कसे मला कळत नाही. मला सांग, नावेत माणूस बसला तर वाहत्या पाण्यात माणूस कधी बुडतो का रे? आपण सरळ रस्त्याने चालू लागलो तर कधी पायाला ठेचा लागतात का? परंतु एक खरे की जर धड चालणेच ठाऊक नसेल तर ते घडेल. विषासोबत अमृताचे सेवन केले तर ते अमृतसुद्धा मृत्यूला कारण होते. त्याप्रमाणे मनी हेतू ठेवून स्वधर्माचे आचरण केले तर पाप निश्चित लागते. म्हणून पार्था, तुला पुन्हा सांगतो की मनातले हेतू नष्ट करून या कौरवांशी क्षत्रिय वृत्तीने युद्ध केलेस तर तुला कसलेच पातक लागणार नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभन धरावे, मना माझी, एथ विजयपण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील, चिंतावेना आपण या उचिता, स्वधर्मातेची रहाटता,
जे पावे ते निवांता साहो निजावे, ऐसे या मने हो वावे, तरी दोषुन घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. मनासारखे घडले की त्याला सुख मानून आनंदाने नाचायला लागू नये, किंवा मनाविरुद्ध घडले म्हणून दुःखाचा काळोख दाटला आहे अशी समजूत करून त्या दुःखाने काळवंडून जाऊ नये. सुख दुःख हे सारे मनाचे फसवे खेळ आहेत. तसेच काही मिळाले म्हणजे आपल्याला खूप लाभ झाला आणि काही गमावले म्हणजे खूप हानी झाली, या फसव्या भावनांमध्ये आपण क्षणभंगूरसुद्धा गुंतू नये. पार्था, या महायुद्धात आपण विजयी होऊ किंवा हा देह नष्टसुद्धा होईल. प्रत्यक्ष युद्धात काय घडेल याचा या क्षणी अजिबात विचार करू नकोस. आपण फक्त स्वधर्माचरणाचेच पालन करायचे. जे प्राप्त होईल ते मुकाट्याने स्वीकारायचे. सर्व काही सहन करायचे. मनाने कुठेही गुंतायचे नाही. एकदा का मन सर्व भावनांच्या संदर्भात स्थिर झाले, काहीही स्वीकारायची तयारी केली की कुठल्याही पातकाची आपल्याला बाधा होत नाही. पार्था, तू निःशंक मनाने फक्त युद्ध कर. हे सांख्य स्थिती मुकुलित, सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहालिया पार्था, कर्मबंधु सर्वथा बाधून पावे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाओ साहिजे. परी जैतेसी उरिजे अचुंबित. आतापर्यंत मी तुला सांख्यांचा ज्ञानयोग समजावून सांगितला. आता तुला कर्मयोगाची विचारसरणी समजावून सांगतो. निष्काम कर्मयोगाचा विचार नीट समजून घे. एकदा का तुला निष्काम कर्मयोग नीट आचरणात आणता आला, तुझी बुद्धी या कर्मयोगाशी कार्यरत झाली की कर्म करूनही कर्माचे बंधन मुळीच बाधत नाही. कर्मफळाची वासना आपल्याला मग डंख करीत नाही. एका दृष्टांताच्या आधारे तुला हा विचार समजावून सांगतो. एकदा का अंगावर चिलखत घातले की योद्धा शस्त्रवृष्टी सहन करू शकतो. शस्त्रांचा स्पर्श शरीराला न होता विजयाचा आनंद तो लुटू शकतो. तैसे ऐहिक तरीन नशे, आणि मोक्ष तो उरला असे. जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, कर्माधारे राहाटिजे. परी कर्मफळन निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञुन बंधिजे भूतबाधा. तिया परी जे सुबुद्धी, आपुलाल्या निरवधी. हा असताची उपाधी, आकळू न सके. जेथन संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप. गुणत्रयादिलेप न लगती जेथ, अर्जुना ते पुण्यवशे. जरी अल्पचिरदयी बुद्धिप्रकाशे, तरी अशेष ही नाशे संसार भय. ज्ञानमार्गाने वाटचाल करणारा हा निष्काम कर्मयोग एकदा का अनुसरला की त्याचे दृश्य स्वरूप काय असते, तर पूर्वीपासून चालत आलेली सर्व कर्मे शुद्ध अवस्थेत चालूच राहतात आणि मोक्ष देखील सहजपणे प्राप्त होतो. पार्था, तुला मी एकच सांगतो की माणसाने कर्माच्या आश्रयाने जगावे, परंतु कर्मफळाची आशा मात्र किंचितसुद्धा मनी बाळगू नये. कसे ते दृष्टांत देऊन सांगतो. मांत्रिकाला कधी भूतबाधा होत नाही, त्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाची सुबुद्धी एकदा का कार्यरत राहिली की देहाची उपाधी
आपोआप विलयाला जाते. ती जाणीवच नष्ट होते. किती? तर माणूस कर्म तर करीतच राहतो, परंतु त्या कर्माने तो बांधला जात नाही. कर्मासंबंधी ही जी सद्बुद्धी असते, तिचे मनामधले अस्तित्व कसे? तर पाप पुण्याचा ह्या बुद्धीत प्रवेशच होत नाही. ही बुद्धी सूक्ष्म असते, तरल असते आणि निश्चल असते. त्रिगुणांनी ती कधीच लिप्त होत नाही. पार्था, या सद्बुद्धीने आपल्या अस्तित्वात जरा जरी प्रवेश केला तरी संसार भयाचा नाश होतो. जन्म मृत्यूरूपी चक्रातून आपली सुटका होते.